हॅलो एव्हरीवन, राधे राधे. कसे आहात सर्वजण? होप सगळेजण छान असाल आणि छानच राहायला हवं. तर फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. इट इज मी स्नेहल, जे की कॉर्पोरेट लाईफ सोडून एक आता हाऊसवाईफ झाली आहे. तर तुम्ही म्हणत असाल की असं का? तर ह्याच्या मागचं रिझन खूप मोठं आहे. तर ते असं ते नंतर कधी शेअर करेल. इथे मी एवढे सारे डाळी का मिक्स केले असेल ह्याचा तुम्हाला क्वेश्चन मात्र नक्की पडला असेल. तर हे डाळी मिक्स केलं बिकॉज ऑफ डोसा और इडली. तर हे मेथीचे दाणे आहेत. इथे पाहत असाल ना, मी 5 प्रकारच्या वेगवेगळ्या डाळी मिक्स करून, तांदूळ वगैरे मिक्स करून त्यांना छान 4-5 पाण्यात स्वच्छ धुवून त्यांना भिजत ठेवायचं ॲज इट इज इडली बॅटर. बिकॉज ह्याच्याने ना जे डाळी तुम्ही खात नाही रेग्युलरमध्ये किंवा मिस होऊन जातात तर त्या देखील तुम्हाला खाण्याच्या ह्याच्यात येतात आणि हे खूप पौष्टिक असतं. भलेही ते दिसायला थोडंसं प्लेन व्हाईट नसतं, पण मात्र खूप छान आणि टेस्टी असतं लहान मुलांसाठी. तर इथे मी माझ्या चिमुताईसाठी ना मूग डाळाची खिचडी बनवायला घेतली. आता म्हटलं तिच्यासाठी बनवते तर सगळ्यांसाठीच बनवावी, कारण की मात्र ही मला खूप आवडते. त्याच्या आधी म्हटलं सकाळची वेळ आणि चहा नाही घेतला पॉसिबलच नाही आहे, म्हणजे बिना चहाचं ना दिवसच निघत नाही. तर असो, मीही चहा घेतला आणि दादीनेही चहा दिला. त्यानंतर खिचडीचं सामान वगैरे होतं, जसे की पालक, टमाटर, कांदा वगैरे ते कट करून ठेवलं आणि आपला खिचडी यानी की मूग डाळाची खिचडी ज्यांची फेवरेट असेल ना ते प्रिपरेशन स्टार्ट केलं. तर ऑफिस सोडून ना घरी करमतं तर आहे बरं का. माझी लहान मुलगी आहे, माझी 2 वर्षाची. आता नेक्स्ट मंथमध्ये तिचा बर्थडे आहे चिमुताईचा, तर ती 2 वर्षाची होऊन जाईल. आवडतं मात्र खूप इथे, पण ना एक तुमची रिस्पेक्ट असते ना ती तुम्ही हरवून जाता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही घरी राहता म्हणजे असं होतं की तुम्ही अर्निंग काहीच करत नाही आहे, पण घरी फक्त राहणं, खाणं पिणं, बाकीचे कामं वगैरे ते करता. ऑफिसला जाताना ना मी मात्र हे सगळे कामं करून ऑफिसला जायचे आणि ज्या दिवशी सुट्टी वगैरे असायची किंवा वीक ऑफ असायचे आमचे, त्या दिवशी घरातलं एक्स्ट्रा स्टफ करायचे. आता मी घरी आहे तर मी एक्स्ट्रा स्टफही करते, घरातले कामही करते. फक्त दोन जी कामं करायची ना वेगवेगळी, त्यापैकी एकच काम करते आणि माझ्या चिमुताईकडे लक्ष देते. पण मात्र ना कधी कधी असं फील होतं की तुम्ही तुमची सेल्फ रिस्पेक्ट हरवून राहता जर तुम्ही अर्निंग करत नसाल तर. तर हे असं मला वाटायला लागलं आहे. माहीत नाही का सडन असा विचार येतात मनामध्ये. तुम्ही म्हणत असाल रिकामी असेल तर मनात वेगळे विचार. नाही, असं काही नाही आहे. पण आजकालच्या युगामध्ये ना ॲज अ वुमन तुम्हाला अर्निंग आलीच पाहिजे, तुम्ही इंडिपेंडंट पण असले पाहिजे. तर म्हटलं जाऊ दे, करायचं तर आहे मला काम, पण मात्र आता नाही करणार. मी म्हटलं चिमुताई मोठी झाली ना, म्हणजे थोडीशी स्कूलला जाणार, तर मी तिच्याकडेही लक्ष देऊ शकते आणि मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण म्हणजे करिअरमध्येही लक्ष देऊ शकते. तरी ते खूप भूक लागली होती, तर पातेल्यामध्येच मी भात खायला घेतला आणि हा विचार करत नाही की आपण कुठे काय कसं खातो. खाना है बस, पेट में जाना चाहिए. आणि हा एवढा सुंदर व्ह्यू आमच्या बाल्कनीमधून दिसतो, जिथे की हा माझा बिट्टू आणि माझी चिमुताई खूप रडायला स्टार्ट झाली होती, कारण की चिमुताईलाही झोपण्याची वेळ झाली होती. मग मी म्हटलं, आणि ही मॅडम ना इथे आल्यापासून लवकर म्हणजे ऑलमोस्ट 5-5:30ला उठते सकाळी. त्यानंतर मला तिला झोपत राहावं लागतं की तू झोप बाई, पण नाही, तिला आलता कंटाळा. म्हटलं घे, आपण आता डॉग नाही कॅट वॉकला जाऊया. मग मी बिट्टूला तसं तर बाहेर सोडत नाही, पण मी मात्र ह्यावेळेस म्हटलं की चल बिट्टू, तुला फिरवतो. आता मी तिला घरातच ठेवतो, त्याच्यामुळे तिला बाहेर फिरवणं खूप गरजेचं आहे ॲज अ कॅट. त्यानंतर मग संध्याकाळची वेळ झाली होती आणि जे बॅटर मी भिजत टाकलं होतं ना त्याला त्याच पाण्यात म्हणजे प्रॉपर ते 4-5 तास भिजलं. त्यानंतर मग मी त्यांना वाटून घेतलं. आता एवढी मेहनत करावी लागते एक डोसा किंवा इडलीचं बॅटर बनवण्यासाठी. त्याला सकाळी भिजत घालायचे, संध्याकाळी त्याला वाटायचं, दुसऱ्या दिवशी त्याला फॉर्मेट झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी. पण मात्र आमच्या ह्यांना हे काही आवडतच नाही, त्यांना फक्त वरण भात आवडतं. आता त्यांची चॉईस वेगळी येतात, मी काही नाही करू शकत, पण मला माझ्या चिमुताईला ह्या सगळ्या गोष्टी चारायच्या असतात. आणि इथे मात्र ना तुम्ही एवढं एफर्ट घेता, काय काय गोष्टी बनवता, पण अप्रिशिएशन इट्स नॉट इन युअर बुक, असं असतं ते. तर म्हटलं जाऊ दे, काय करणार आहे, आपण बनवून खायला घालायचं. चिमुताईला सवय मात्र लागली पाहिजे किंवा तिच्याही शरीरात प्रोटीन गेलं पाहिजे. तसं मी तिला नॉनव्हेज देत नाही, म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या ट्रिक जे आहे ना शिकत राहते. तर अप्रिशिएशन हे फक्त आपल्या बाळाकडनं आलं तर तेच खूप मोठी गोष्ट आहे. एक त्यांची वाटी रिकामी झाली ना खाण्याची, त्यामध्येच आईचं पोट भरतं असं म्हणतात ना. तर हे जे बॅटर आहे ना मी प्रॉपर जाडसर वाटून घेतलं. ॲक्च्युली माझी मिस्टेक एक झाली की मी छोट्याच भांड्यामध्ये त्याला वाटून घेतलं. तर जर तुम्ही बनवत असाल ना अशा गोष्टी, तर मेक शुअर करा की ते भांडं मोठं असावं. एकदम तळाला जरी ते बॅटर राहिलं तरी चालेल, कारण की ना ते सकाळी फर्मेट होतं तर ते पूर्ण बाहेर येतं.
तर असो अशा काही गोष्टी आम्ही फॉलो वगैरे करत असते आणि घरात अशा प्रकारे माझी लाईफ चालू आहे की हे बनव ते बनव अशा गोष्टी बनव त्या गोष्टी बनव चिमोताईला लक्ष दे. त्यानंतर माझं पण गोंडस बाळ आलं, तिलाही म्हटलं की बाबा बघ हे काय. तर ती घाबरते मिक्सर जेव्हा स्टार्ट होतो तेव्हा, कारण की आवाज करतो त्यामुळे. तर असो ह्या सगळ्या गोष्टी ना होतच राहतात आणि सगळ्यांच्या लाईफमध्ये होतात. तर मात्र हे असा होता हा माझा सकाळचापासून दुपारचा दिवस. तर होप तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल. हे माझ्या छोट्याशा डेली रुटीन्समधला एक पार्ट आहे. तर होप प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि हो, हा वडापाव संध्याकाळी माझ्या मम्मानी पाठवला होता माझ्यासाठी. मम्मीजवळ राहण्याचा हाच फायदा असतो. आणि अशा प्रकारे हा माझा व्लॉग संपला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे. बाय बाय.